त्यांचं आम्ही सोसायटीच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत। याच्यापुढे मी सरांना एक दोन शब्द माहिती देण्यासाठी विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन करावं। नमस्कार, माझं नाव पोलीस निरीक्षक अन्सार शेख आहे। मी वणी पोलीस स्टेशनला लॉ अँड ऑर्डरचा एरंडोटी आहे। तुमच्या आता 14 एप्रिल 16 एप्रिलला जे काही झालं होतं ते मी स्वतः हँडल केलं होतं आणि तुमच्या या भागातले सगळे लोक मला चांगल्या प्रकारे ओळखतात आणि सगळ्या लोकांनी मला चांगल्या प्रकारे दाद दिली आणि जो काही वाद आणि जो निर्माण झाला होता तो आपण चांगल्या प्रकारे हे करून कार्यक्रम व्यवस्थित झाला। आणि आता मी आज 15 ऑगस्ट फ्लाय बुकिंगसाठी मला बोलवण्यात आलं होतं। त्या संदर्भात मी काय तुम्हाला जास्त बोलू शकणार नाही कारण सगळे माझ्यापेक्षा एक्सपिरियन्स काका वगैरे आहे। आणि काय 15 ऑगस्ट स्वातंत्र्य मिळालं आहे, स्वातंत्र्यासारखा जगा, स्वातंत्र्य अबाधित ठेवा, पारतंत्र्यात जाऊ नका। काही गोष्टी बोलत असतील लोक त्यावर अभ्यास करा आणि त्यानंतर तुमची काही कारवाई करा किंवा तुमचा रिप्लाय द्या। सोशल मीडियाचा जमाना आहे, सोशल मीडिया वापरताना सोशल मीडिया खूप चांगला बी आहे वाईट बी आहे। सोशल मीडिया ज्या वेळेला तुम्ही वापरता तर ते चांगल्या काही गोष्टीच असतील त्या तुम्ही आत्मसात करा, वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करा। काही कुणीकडे काही असे सोशल मीडियावरनं काही असे भडकाऊ काही हे केलं तर लगेच त्याला फॉरवर्ड करू नका किंवा त्याला टॅग करू नका। कारण तुम्ही टॅग केल्यानंतर उद्या काय वाढवणार झाला काय झाला तर त्यामध्ये पहिले गेला तुम्ही म्हणता कोणालाही तुम्हाला काय रील्स बघायचे बघा, त्याला रिप्लाय देऊ नका। तुम्ही रिप्लाय दिला तुम्ही त्यामध्ये त्याच्यासाठी तुम्ही या गोष्टीला सहमती आहे। ॲडमिन जे आहेत जे तुमच्या सोसायटीचे ॲडमिन असतील किंवा तुम्ही ज्या ग्रुप बनवले असतील त्या ॲडमिनने पण काळजी करा। आता सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, सगळे 5G 6G 7Gपर्यंत पोचलो आहे। मोबाईल सगळ्यांचे हायटेक आहेत आणि तुमच्या ॲडमिनची जबाबदारी काय, तो जेव्हा ग्रुप क्रिएट करतो तर त्याची पूर्ण जबाबदारी त्या ॲडमिनची असते। तर त्यावेळेला त्या ग्रुपमध्ये कुठल्याही प्रकारचा आक्षेपार्ह मेसेज किंवा एखादा हिंदू मुस्लिम किंवा कुठल्या कास्टच्याबद्दल किंवा कुठल्या देवाबद्दल किंवा कुणाच्या काय त्याच्यात जर काही कुठला संदेश आला तर ती पूर्ण पहिली जबाबदारी जर त्यामध्ये कोणी एखादा त्या कास्टचा व्यक्ती असेल आणि त्याचं मन दुखावलं असेल तर तो ॲडमिन त्याला जबाबदार राहतो। त्या ॲडमिनने त्या गोष्टी थोड्या सांभाळायच्या। सोसायटी तुमची खूप छान आहे, या भागात आता BDD बनत चालली आहे, चांगलं कन्स्ट्रक्शन आहे। मी आता हे तुमचे कन्स्ट्रक्शन मी पाहिलं नाही, तुमचं BDDचीच होते वाटतं। मी BDD आता जे BDDचे आता रूम्स पाहिल्या, खूप छान रूम्स बनवले। कारण मी लहानाचा मोठा याच दादरला झालेलो आहे, नंतर मी पुण्यात पूर्ण महाराष्ट्र भ्रमण करून आता मुंबईत आलो आहे। 15-20 वर्षानंतर मी परत मुंबईत आलो आहे। तर आता मी हे BDD खूप जवळनं पाहिले, गिरणी कामगारांचे